तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आपल्या बुलेटची सर्व्हिसिंग करायला आलो आहे संगमनेरला. तर तुम्हाला दाखवतो आपल्या बुलेटमध्ये टाकीमध्ये पाणी गेलं आहे पूर्ण पेट्रोलमध्ये, तर त्याचंच पण काम करायचं आणि सर्व्हिसिंग पण करायची आहे. सो आपण आता संगमनेरला आलो आहे. बघा, भगवती ॲटो म्हणून गॅरेज आहे, आपण कायम इकडंच येतो. सो इकडं आलो आहे आपण आज सर्व्हिसिंगला आणि काम चालू आहे. पाणी निघालं आहे टाकीमध्ये, टाकी पण खोललेली आहे आणि इथं ब्रेक पॅड वगैरेचं काम चालू आहे, ग्रीसिंगचं काम चालू आहे. आणि आपली गाडी आहे, तर गाडी मिसफायर मारत होती आणि चेक केल्यानंतर टाकीमध्ये पाणी निघालं. सो मग टाकीच खोलली आहे त्यांनी आजची. बाप रे बाप, पाणी आहे ना, सगळं पाणी हे काय, सगळं पाणी आहे. अरे बाप, त्याच्यामुळे ती मिसफायर. मी तेच म्हणलं असं का करते गाडी. केवढं पाणी निघालं पाहिलं तरी आहे पाणी. आहे काय, साफ झाले सगळं पाणी जाऊन जाऊन. गेले होते आधीचे पूर्ण. तर आता टाकीमधलं पेट्रोल काढतोय भाऊ. आता त्यामध्ये कळलं आपल्याला किती पाणी आहे. नाही करू ना, अशीच मागू, अशीच ह्याच कलरमध्ये. पाहू ना आता. घाणीवर आहे. हां निघते ना. कार्बोरेटर आहे ना, कार्बोरेटरमध्ये पण पाणी होतं मित्रांनो. ते पाणी सुद्धा काढलंय, पूर्ण पाणी जमलं होतं त्यात. आता कार्बोरेटरची फिटिंग चालू आहे, फिटिंग करतात कार्बोरेटरची. आणि मित्रांनो बघा, हे बुलेटची जी टाकी असते इथे ना एक होल असतं. त्या होलमधून जे आउटलेट असतं पाण्याचं इथं साचलेलं ते निघून जातं. पण आपलं होल आहे ना ब्लॉक झालेले. तर आता त्याचं काहीतरी आपण प्रयत्न करत आहे. झालं तर ठीक आहे, नाही तर मग पूर्ण टाकी रिप्लेस किंवा मग होल पाडावं लागतं ड्रिलने तिकडं. हे गंजलं आहे ना, त्याच्यामुळे हे ना एकदम लूज. हे लूज होऊन गेले. हे असं का बरं लूज का होऊन गेले. नाही याच्यात आता ते गंजल्यामुळे नाही का थोडा गॅप पण झालेला आहे. मग आपल्याला हा पार्ट नवीन नाही भेटत का. नाही नाही ना, नाही सगळं झाकणच कम्प्लीट येतं ते. झाकणाबरोबर हे येतं का. आता एक 5 मिनटं राहून देऊ आलं. ओके. तर आता ऑइल काढायचं काम. आणि इकडून ऑइल निघतं बुलेटचं खालून. आहे ना अजून कंडिशनमध्ये का नाही. हा आपली काय लवकर म्हणजे वेळेत करतो ना आपण. त्या पाण्यामुळे मी लवकर आलो अजून. हा ना, नाही तर मी पुढच्या महिन्यात वगैरे येणार होतो. इकडे एअर फिल्टर आहे. इकडं ऑइल फिल्टर ना. इंजिनमध्ये पाणी गेलं नसेल ना. नाही इंजिनमध्ये नाही जात पाणी. इंजिनमध्ये जर पाणी जायचं कारण फक्त एकच आहे, ते ब्रीदर पाईप कट. कशातून. ब्रीदर पाईप. हा जर पाईप जर तुमचा कट असेल. कोणता. हा पाईप. ओके, त्याच्यातूनच पाणी जाऊ शकतं. हा पाईप कट असेल तर इकडून कधी कधी क्रॅक होतो. तरच मग पाणी. इथं वरती आहे तो ऑइल फिल्टर जे उडलं. आणि इथं ब्रेक पॅड लायनर बसवले. लायनर आहे बुलेटला, आपली जुनी बुलेट आहे म्हणून. डिस्क नाही आहे. डिस्क पुढं आहे. डिस्क पुढं आहे फक्त. एअर फिल्टर. आणि इथे एअर फिल्टर आहे. हे एअर फिल्टर आहे. आणि आपले दादा आहेत, त्यांच्याकडे आम्ही कायम सर्व्हिसिंग करतो भगवती ॲटोमध्ये संगमनेरला. तुमचं नाव सांगा दादा. वैभव गलांडे. एअर फिल्टर बी क्लीन आहे एकदम, म्हणजे व्यवस्थित मेंटेन केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. टाइम टू टाइम जर तुम्ही सर्व्हिसिंग केली बुलेटची
तर तिची लाईफ पण जास्त राहते. आणि आता एअर फिल्टर क्लीन करतायत, तर तुम्हाला दाखवतो कसं क्लीन करतात एअर फिल्टर. स्प्रॉकेट वगैरे चांगले ना रे दादा? हो, स्प्रॉकेट चेन स्प्रॉकेट पण तुटलेलं नाही आहे, ते पण प्रॉपर कंडिशनमध्ये. एकदा बदललं होतं ना आपण पाठीमागच्या म्हणजे दोन सर्व्हिस पहिले रिप्लेस केलं. हे बघा, हे जुनं ऑइल फिल्टर आहे असं असतं आणि हे नवीन आहे. सो आता इथं ऑइल फिल्टर टाकलं जातं. तर आता आपण ऑइल फिल्टर टाकूया नवीन. तो रबर वाकडा झाला करून सर बसला क्लासला. आणि इथं ऑइल फिल्टर जातं असं. आतमध्ये एक रबर असतो आणि वरतून एक रबर आहे त्याला सीलसाठी. ओळी आणि त्यावर एक कवर आहे. सो आता ऑइल फिल्टर झाले, लायनर झालेत मागचे, ऑइल काढून झाले. आता फक्त ऑइल टाकायचं आहे त्यात. गंजल्यामुळं नट नीट उघडत नव्हते, सो मग ठोकून ते आता एक खाच बनवली आहे आणि आता खोलतील ते. तरी पण बघा किती टाईट झाले, एकदम टाईट होऊन गेले. तर मित्रांनो आता कार्बोरेटर बसवते. ओके ना एकदम. आता कार्बोरेटर बसून झाले. तर मित्रांनो इथं जे तुम्ही बघता इथं लिकेज असतं बऱ्याच बुलेटला असतं, म्हणजे टोटल बुलेट. तर त्याला तू आता काय करणार आहे? त्याला मी आता बॉन्ड लावून म्हणजे साफ क्लिनिंग करून बॉन्ड लावून हे करणार. ओके, क्लिनिंग करून बॉन्ड लावून त्याला टाईट करून टाकणार, म्हणजे लिकेज नको व्हायला. ओके. इकडं पण काय लागलं ना काळं काळं, पण ते चायनीची गाणं चायनीज आहे ना. ऑइल आहे उडालेलं ते. तर असं प्रॉपर क्लीन केलं जातं इथे, म्हणजे पुढं जाऊन इन फ्युचर लिकेजचा प्रॉब्लेम नको यायला त्याला. आणि त्याच्यात इकडे फ्रंट व्हील काढले भाऊनी, त्यामध्ये आता काय होणार? ग्रीसिंग साफ होणार आणि ग्रीसिंग होणार. इथं साफ होऊन इथं ग्रीसिंग वगैरे भरलं जातं. हे बघा, ग्रीस आहे. आणि जे आधीचं जे खराब ग्रीस आहे ते सगळं काढून साफ करून त्यामध्ये नवीन ग्रीस भरलं जातं. आणि पुढं आपल्या गाडीला डिस्क आहे, म्हणजे परत प्रत्येक बुलेटला डिस्क आहे, फक्त आपल्याला मागं लायनर आहे, डिस्क नाही आहे. मित्रांनो हे बघा, त्याने एकदम क्लीन केलं इकडे. बघा आधीच पूर्ण काळं होतं इकडे, आता क्लीन केलं. आणि हा बॉन्ड भरला जातो इकडे. अशी सीलिंग केली जाते बॉन्ड भरून. चारही बाजूने त्याच्या राऊंड ह्याच्यामध्ये बॉन्ड भरला जातो, म्हणजे ते एकदम फिट होऊन जातं, फिक्स होऊन जातं पुढच्या सर्व्हिसिंगपर्यंत. मग परत पुढच्या सर्व्हिसिंगला करता येतं. आणि आता पुढचं व्हील बसवण्यात येते. पुढचं व्हील क्रिसिंग वगैरे झाली आहे त्याला. हो, आता ते व्हील बसवलं इकडे. सो आता इथं फिटमेंट चालू आहे पुढच्या चाकाची. आणि आता राहिली आहे गोष्ट ऑइलची. तर आता हे ऑइल आणलेलं आहे बघा, मोटूलचं ऑइल आहे, 4T म्हणून 4 स्ट्रोक इंजिन ऑइल आहे. तर आपल्या बुलेटला म्हणजे नॉर्मल बुलेटला किती ऑइल लागतं? प्रत्येक बुलेटला तसं म्हणजे किती आता 2300 ml लागतं. 2300 2200. हां, आपण 2.5 लिटर टाकून देतो पण. हां, म्हणजे थोडं जास्त टाकून देतो. नंतर पुढे जाऊन तकलीफ नाही ना, हां, लेवल कमी होणे. तसं 2300 लागतं, 2200. आता इकडून ऑइल आतमध्ये चाललं आहे. आणि जर तुम्ही घरी चेंज करत असाल तर ऑइल टाकायच्या आधी खालचा नट फिक्स केला आहे का नाही ते चेक करा, नाही तर पूर्ण ऑइल परत खाली. सो आता ऑइल टाकले 2.5 लिटर.
बऱ्यापैकी आता झालेलं आहे काम आणि पुढचं व्हील पण आता फिक्स होईल 5 मिनिटात. आता फक्त राहिली टाकी. पेट्रोल आपण काढून ठेवले हे बघा. आता त्यात चेक करायचं आहे नेमकी पाणी किती आहे आणि पेट्रोल किती आहे म्हणून ते काढून ठेवले. इकडं टाकी पण आहे, त्याचे स्क्रूज टाईट झालेत त्यामुळं थांबलो आहे. आता ते थोडं त्यामध्ये स्प्रे वगैरे मारला आहे, ते पण मग चेक केलं जाईल आणि ते पण मग फिक्स करून गाडी वॉशिंगला घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो आता भरपूर प्रयत्नानंतर WD-40 100 वेळा टाकल्यानंतर नट निघालेला आहे एक. आता त्या नटची अवस्था पण इतकी घाण झाली आहे ना, बघू बरं. हे बघा नटची काय अवस्था झाली, पूर्ण वाट लागली त्याची, कारण की गंजलं होतं आहे पूर्ण. आणि दुसरा पण काढला आहे आता, निघतच नव्हता पण मग काढला आहे आता. आणि हे बघा पूर्ण गंजल्यामुळं पूर्ण घाण होऊन गेलं आहे ते. आणि हे होल आहे ना मित्रांनो, हे होल, या होलमधून जे आउटलेट असतं पाण्याचं ते पाणी इकडून खाली जातं, पण आपलं हे होल पण ब्लॉक होऊन गेलं आहे. त्यामुळं इथं जर पाणी अडकलं ते पूर्ण टाकीमध्ये जातं आणि मग टाकीमध्ये पूर्ण पेट्रोलमध्ये पाणी होऊन जातं. तर आता त्याचा पण प्रयत्न करू, जर झालं तर नशीब आहे, नाही तर मग झाकणाची हां ही झाकण पण बघा पूर्ण गंजून गेलं आहे आणि त्यामुळे ते नट पण खराब होऊन गेले सगळे. हे बघा हे तुटून गेले पूर्ण. त्यामुळं टाईम टू टाईम ते सर्व्हिसिंग आणि त्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे होल बघा यात पूर्ण माती गेलेली आहे होलमध्ये. हे बघा हे छोटंसं जे होल आहे मधलं, आता ते पण बघू साफ करून झालं त्या नशिबाने. हे पण गंजलं आहे ना, हे पण गंजून गेले पेट्रोल राहतं ड्राय राहतं. हां आणि होल बघा खालून येतं इकडून. सरळ नसते का वायर, बेंड राहतो मध्ये हे असतो का बेंड त्याला. हां पाईप बेंड असतो. सरळ दिला पाहिजे खरं त्यांनी, आहे ना. म्हणजे राहिली असते ना तर लगेच हा ना, मग लगेच निघून गेला निघतो. घाण आहे सगळी. आता मागून वायर टाकताय, हे जो आउटलेट आहे तिकडे एखादी पातळ क्रिकेट वायर, एखादी गिअरची वायर असेल ना दुकानात परतानंतर. मित्रांनो आता बराच वेळ झाला, नाही म्हटलं तरी 20 मिनटं झाले, 20-25 मिनटं आम्ही वायरने साफ करायचा प्रयत्न करतोय. पण आता थोडंफार प्रयत्नानंतर इकडून बघा साफ झालेली आहे आणि या बाजूने ती वायर निघालेली. तर अशी तुम्ही साफ करू शकता घरी. समजा जर तुमची जर टाकी ब्लॉक झाली असेल पाण्याचं, ते जे आउटलेट आहे ते आउटलेट असं तारीने तुम्ही साफ करू शकता आणि मग इथून ते पाणी फ्लो परत चालू होऊन जाईल. हे बघा किती गाळ निघालाय त्यातून. तर मित्रांनो आता इकडे टाकी पण बसवली बघा. टाकीचं काम झालं आहे आपलं. ते होल पण साफ केलं आहे आणि पेट्रोलमध्ये पाणी होतं ते पण काढलं आहे पूर्ण. आणि अशी आता टाकी बसवण्यात आली आपली. आता आपण बिलिंग करूया आणि जर बजेट बसलं तर आपण सायलेन्सर चेंज करूया हा. सो बघू आता. तर आता इथं पेट्रोल कॉकची फिटिंग चालू आहे. हे बघा कॉक आतमध्ये जातो आणि त्याला खाली 2 स्क्रू आहेत ते फिट केले जातात. LNK फिट होतो का? इथं आता पाईप जाईल पेट्रोलचा.
तर मित्रांनो आता इथं आपण वॉशिंगला आलो आहे, गाडी वॉशिंगला. वॉशिंग सेंटर इकडं. आता गाडी वॉश होईल आपली. आता एकदम प्रॉपर चालायला लागली आहे. जी मिस फायर वगैरे मारत होती ती आता काय मारत नाही आहे. आणि भाऊनी मस्त काम केलं आहे गाडीचं. तो पण आला आहे आपल्याबरोबर. तो आता वॉशिंग करू आणि मग निघूया आपण परत घरी. गाडी बदलायची रे, 2 गाड्या घेतो. पेट्रोल उडून जाते एवढं. ए अडकला का? मित्रांनो फायनली आपली गाडी झालेली आहे. आता आपण निघूया गाडी घेऊन. वॉशिंग वगैरे सगळी आता ऑइलिंग वगैरे चालू आहे गाडी. मित्रांनो आता फक्त एक क्लच स्विच चेंज करायचं आहे आपल्याला. इथं असतं क्लच स्विच. का बरं चेंज करायचं आहे आपल्याला? हे आता तेच न्यूट्रलमध्ये चालू होत, ते गेअरमध्ये चालू होत नाही. तो प्रॉब्लेम हे त्याच्यामुळे सॉल्व्ह होऊन जातो. अच्छा, गेअरमध्ये पण चालू होते. ह्याची प्लेसमेंट जी आहे ती इकडं असते क्लचच्या साईडला. हे आवाज पण करतं, कार 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 आवाज करतं ना. हां हां हां. हे आवाज करतं ते नाही का, क्लच दाबताना आपण म्हणतो केबल तुटन केबल तुटन, ह्याचा आवाज राहतो. तर आता झालं आहे त्याचं पण इन्स्टॉलेशन. आणि आता एकदम चकाचक झाली आहे. काहीच आता राहिलेलं नाही आहे. आता डायरेक्ट 8,000 किलोमीटरला यायचे आपल्याला सर्व्हिसिंग करायला. 4,000 अजून 4,000 म्हणजे. सो एवढाच होता ब्लॉग. बाकी जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.